गुड मॉर्निंग. आता जो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे तो प्रत्येकाने बघावा अशी माझी नम्र विनंती आहे. नंबर 1, हा पाहिल्यावर भारताविषयी तुमचा अभिमान दुगना तिगना चौगुना होईल आणि तुमची छाती अभिमानाने रुंद होईल. शिवाय तुम्ही रोजच्या व्यवहारात याचा उपयोग करायला शिकाल आणि त्यामुळे तुमची प्रकृती सुधारेल. प्रत्येकाला काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स असतात, ते सगळे जातील आणि आपल्या सनातन धर्म, आपले साधू संत यांनी केलेल्या संशोधनावर तुम्हाला आश्चर्ययुक्त अभिमान वाटेल. त्या काळात कुठे नाही संशोधन कार्य करण्यासारखं काही नव्हतं, यंत्र काही नव्हती. कशाच्या जोरावर ते शोधून काढत हो, खरंच नाही का? तपाच्या जोरावर, ध्यानाच्या जोरावर ते आपल्याला शिकवतं की आपणही आपल्या या धगधगत्या काळात, आपल्या या बिझी शेड्यूलमध्ये थोडा वेळ तरी त्या संत महंतांनी केलेलं थोडंसं जीवनाची शैली आपली बदलावी आणि त्याचा उपयोग करून घ्यावा. आपल्याला आणि कशात इंटरेस्ट नसेल, पण स्वतःच्या प्रकृतीत इंटरेस्ट आहे की नाही? हॉस्पिटलला वाऱ्या करायला आवडत नाही, हो की नाही? औषधं गिळायला, अमाप औषधं गिळायला कंटाळा येतो, हो की नाही? मग हे बघा आणि आपल्याच कॉलनीमध्ये, आपल्याच सोसायटीमध्ये एक पट्टा असा करा जे ते सांगतायत, साधू संत सांगतायत आपल्याला, ऋषीमुनी सांगतायत, त्याप्रमाणे वागायचा प्रयत्न करा. एवढंच माझं म्हणणं आहे. पण मी का असं म्हणते आहे ते तुम्हाला कळण्यासाठी तुम्ही मी आता अटॅच करणार तो व्हिडिओ ऐकलाच पाहिजे आणि पुराणकालाच्या ऋषीमुनींना शतशः प्रणाम केलाच पाहिजे. नाही तो आपोआप होईल तुमच्या हाती, नकळत तुमचे हात तेथे कर माझे जुळती, होईल. ज्या माणसाला आपल्या भारताविषयी अभिमान आहे त्या माणसाचे हात कर माझे जुळती होतीलच. तर आता ऐकूया आपण हा व्हिडिओ, बघूया. आपको बहुत हैरानी होगी कि भारत के पूरा इतिहास में जितने भी महापुरुष रहे सब नंगे पैर रहे. और अब ये सुनो, साल 2008 में नासा ने ये अनाउंसमेंट की कि अर्थ और सन के बीच में एक मैग्नेटिक पोर्टल बना हुआ है. उनको ऐसा लगता है और उनके हिसाब से ये शायद उन लोगों ने बनाया था जिनको मॉन्यूमेंट्स और जो बड़े बड़े आर्किटेक्ट मंदिर बनाने की टेक्नोलॉजी पता थी, ऐसे लोगों ने. अब सुनो, साल 2016 में जॉन स्टुअर्ट रीड ने इंग्लैंड के जो लॉन्ग एंड डॉटर्स का एक मॉन्यूमेंट है, स्टोन स्ट्रक्चर है, उस पर रिसर्च करी. उनको एक पत्थर के ऊपर एक शेप मिली, ये वो शेप थी. कई साल तक रिसर्च करने के बाद कहीं जाके साइमोस्कोप की मदद से उन्हें फाइनली ये पता चला कि ये जो शेप है असल में ये अर्थ की फ्रीक्वेंसी है 7.83 हर्ट्ज. और उन्हें ये एग्जैक्ट शेप मिल गई जो रिसर्च के दौरान उसी पत्थर पे बनी हुई थी, 7.83 हर्ट्ज. अब सवाल ये था कि उन लोगों को अर्थ की फ्रीक्वेंसी के बारे में कैसे पता था. दूसरा, इन्होंने फिर ये पता लगाया कि अर्थ की जो फ्रीक्वेंसी है, अगर इंसान अपना नंगे पैर मिट्टी पे टच करता है, मतलब बॉडी को जमीन से कनेक्ट करता है, तो ये फ्रीक्वेंसी उनकी बॉडी में फ्लो करना शुरू करती है. फिर इन्होंने रिसर्च करी क्लिन टूबर जो साइंटिस्ट है उनकी मदद से. जो लोग 2 घंटे नंगे पैर मिट्टी में चलते हैं उनकी बॉडी में इलेक्ट्रोमैग्नेटिक चार्ज बढ़ने से ब्लड फ्लो इंक्रीज हो गया. जिनको इन्फ्लेमेशन, शरीर में अलग अलग जगह सूजन थी, वो कम हो गई. जिनको कहीं पे पेन था, तकलीफ थी, डायबिटिक थे, उनका वो रिड्यूस हो गया. और जब मुझे ये बात पता चली तब से मैंने भी नंगे पैर चलना शुरू करा. फिर जब मैं पार्क में लोगों को देखता हूं 2 घंटे 3 घंटे घूमते रहते हैं लेकिन जूते पहन के, कोई फायदा नहीं होगा. इसीलिए ये वीडियो जितना आप शेयर करेंगे लोगों को ये पता चलेगा कि इतिहास जो है भारत का, 1948 में भारत की इंडियन ओलंपिक टीम भी ओलंपिक नंगे पैर खेली थी. शेयर जरूर करें.